उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत। दरम्यान उद्धव ठाकरे कुटुंबासह युरोपला रवाना झाले असून ते 4 मेला मुंबईत परतणार आहेत। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ही परदेश दौऱ्यावर आहेत। ते 30 एप्रिलला मुंबईत येणार आहेत। त्यामुळे दोन्ही भाऊ मुंबईत परतल्यावर युतीच्या चर्चांना गती मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा सुरू असताना मुंबई आणि परिसरात त्यांच्या एकत्र येण्याकरता बॅनर लागलेत। मुंबईतील शिवसेना भवन परिसर आणि मातोश्री परिसरात बॅनरबाजी करण्यात आली। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं याकरता शिवसेना भवन परिसरात बॅनरबाजी करण्यात आली। दादर पार्ले पंचम तर्फे ही बॅनरबाजी केली गेली आहे। तर तिकडे मातोश्री परिसरातही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यासंदर्भात बॅनर लावण्यात आले। अभिनंदन ठाकरे बंधूंनो, लवकरच एकत्र या, मनापासून एकत्र या। मराठी माणसांच्या व तुमच्या राजकीय अस्तित्वाकरता ठाकरे बंधूंनो एकत्र या अशा आशयाचा मजकूर या बॅनरवर लिहिला गेलाय। त्यामुळे शिवसेना भवन आणि मातोश्री परिसरातील या बॅनरची जोरदार चर्चा रंगली आहे। उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यामध्ये जे नातं आहे त्यासाठी कोणी राजकीय व्यक्तीची गरज नाही, त्यांच्यामध्ये येऊन चर्चा करण्याची किंवा अन्य कोणाची गरज नाही। या दोघांचं नातं काय आहे हे मी सुद्धा अनेक वर्ष त्या प्रवाहामध्ये आहे ना, दोन्ही बाजूला, आणि मला माहिती आहे ना त्यांच्या भावना एकमेकांविषयी काय आहेत, कुटुंबात त्यांच्या भावना काय आहेत, या सगळ्याची जाणीव मला सुद्धा आहे। तर उद्धव आणि राज ठाकरे दोघेही माझे मोठे भाऊ, त्यामुळे ते एकत्र आल्यास आनंदच होईल असंही सुळे म्हणाल्या। एक तर कोणी काय करावं हे इतकी मोठी मी नाही झाले की कोणाला मार्गदर्शन करीन, पण कुणालाही जर कुठल्याही नात्यात कोणी एकत्र आलं तर त्यांच्या आनंदात आपण आनंद आणि समाधान मानलंच पाहिजे। आणि आमचे पवार कुटुंबाचे आणि ठाकरे कुटुंबाचे 6 दशकाचे ऋणानं बंध राहिलेत। मी मी 6 महिन्याची असल्यापासून बाळासाहेबांच्या घरी गेलेली आहे। त्याच्यामुळे माझ्यासाठी उद्धवजी आणि राजजी हे दोघं माझे मोठे भाऊच आहेत। आणि माझे 2 मोठे भाऊ जर एकत्र येणार असतील आणि महाराष्ट्राच्या हितासाठी काम करणार असतील तरी म्हणजे इट्स द चेरी अँड द आयसिंग ऑन द केक। अहिल्यादेवीच्या जन्मगावी मंत्रिमंडळाची बैठक होतीये। मंत्रिमंडळ बैठकीकरता 150 कोटींचा मंडप उभा केला गेलाय। चौंडी इथं सुविधा उभाराव्या लागणार आहेत। जर मंत्रिमंडळाची बैठक होणार असेल तर अफाट खर्चामुळे मंत्रिमंडळ बैठकीबाबत जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त पुढील आठवड्यामध्ये होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होळकर यांचं जन्मगाव असलेल्या जामखेडच्या चौंडी इथं होणार आहे। या छोट्या गावात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नाहीत आणि त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात त्या उभाराव्या लागणार आहेत। बैठकीकरता मंडप, ध्वनिक्षेपक यंत्रणा, विद्युत यंत्रणा, सीसीटीव्ही वगैरे सगळंच 150 कोटी रुपयांच्या निविदा त्यामुळे प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हे काम केलं जात आहे। याशिवाय इतरही सुविधांसाठी सरकारला खर्च करावा लागणार आहे। बैठकीत विकासासोबतच अहिल्यानगर संबंधी आणखी काही निर्णय घेण्यात आले असले तरी यासाठी होणारा खर्चही अफाट आहे असं बघायला मिळतं। पुढील आठवड्यामध्ये म्हणजे 29 एप्रिलची मंत्रिमंडळाची बैठक चौंडीमध्ये घेण्याचं नियोजन सुरू आहे। दर आठवड्यात किंबहुना महिन्यात 2-3 तरी मंत्रिमंडळाच्या बैठका होतात। या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेतले जातात, पण यावेळेला ही मंत्रिमंडळाची पुढच्या आठवड्यातली जी बैठक आहे ती चौंडीत व्हावी असं नियोजन आहे। आणि तसं जर झालं तर त्याकरता खूप मोठी यंत्रणा उभी करावी लागणार आहे चौंडीमध्ये।
हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी काय ट्विट केले या संदर्भात ते आपण बघतो आहोत। एका आठवड्यापूर्वी राज्य आर्थिक अडचणीत असल्याचं सांगत सरकारनं ज्येष्ठ नागरिक तीर्थक्षेत्र योजना बंद केली, लाडक्या बहिणींना प्रति महिना 2100 रुपये दिले नाहीत, शेतकरी कर्जमाफी केली नाही आणि चौंडी इथं होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीच्या मंडप आणि इतर सगळ्या सुविधांकरता 150 कोटी रुपयांची उधळपट्टी केली जाते। एक आठवड्यापूर्वी खासदार सुनील तटकरे यांच्या घरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गेले होते, त्यावेळी हेलिपॅडसाठी 1.5 कोटी रुपये खर्च करण्यात आला। जनतेला आर्थिक अडचणीत टाकून सरकारमध्ये बसलेले सत्तासूर येथे पंचतारांकित सुविधा ते भोगतायत। हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी हे ट्विट केलंय आणि महायुतीवर टीका केलेली आहे। बारामतीमध्ये आज पुन्हा एकदा पवार कुटुंबीय एकत्र आल्याचं बघायला मिळालं। विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीला शरद पवार, राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार आणि पवार गटाचे नेते युगेंद्र पवार एकत्र आल्याचं बघायला मिळालं। युगेंद्र पवारांचा वाढदिवस असल्यानं सुनेत्रा पवारांनी युगेंद्रला शुभेच्छा दिल्या, तर यावेळी युगेंद्र पवारांनी काकूंच्या शुभेच्छांचा स्वीकार केला आणि त्यांचा आशीर्वाद सुद्धा घेतला। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवारांमध्ये सोमवारी साखर संकुलात बैठक झाली, त्यामुळे सध्या पवार कुटुंबियांमध्ये बैठका आणि भेटीचं सत्र वाढताना दिसतंय। गेल्या 15 दिवसांमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्या 3 वेळा बैठका झाल्या, त्यामुळे राज्याच्या राजकारणात नवी समीकरणं दिसून येतील अशी चर्चा आहे। ही 2 दृश्य एका वेळेला तुम्ही न्यूज 18 लोकमतवर पाहता आहात। एकतर कालची दृश्य आहेत, शरद पवार आणि अजित पवार एका बैठकीकरता एकत्र आले होते आणि नंतर आपल्याला माहिती आहे शरद पवारांच्या दालनात अजित पवार गेले होते। त्यानंतर अजित पवारांनी स्पष्टीकरणही दिलं की कशासाठी ते दोघं भेटले। पण आता लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी पवार कुटुंबीय एकत्र आले। युगेंद्रचा आज वाढदिवस आहे, त्याला सुनेत्रा पवार यांनी शुभेच्छा दिल्या, त्याने तिथेच वाकून नमस्कार सुद्धा केला आणि सुनेत्राताईंचा आशीर्वादही घेतला। आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव यांच्याशी आपण बोलूया। जितेंद्र, काय सांगाल, या सगळ्याचे अन्वयार्थ असे निघतात की हे कुटुंब एकत्र येतंय, जवळ येतंय, काय सांगाल? सुवर्ण, अगदी खरं आपण बघितलंय की 7 तारखेची बैठक असेल, त्याच्यानंतर 10 तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवारचे जे धाकटे चिरंजीव आहेत जय पवार यांचा झालेला साखरपुडा आणि त्या साखरपुड्याला संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित राहिल्याचं आपण पाहिलं। आणि त्याच्यानंतर पुन्हा पवार कुटुंबीय काल पुण्यामध्ये भेटले, पवार दादा भेटले, त्यांची वैयक्तिक बंद खोली चर्चा झाली आणि चर्चेनंतर काल सुप्रिया सुळे बारामती आणि इंदापूर आणि पुरंदरच्या दौऱ्यावर होता आणि नंतर पुण्याहून जेव्हा पवारसाहेब बारामतीत येत होते, मोरगाव या ठिकाणी स्वतः सुप्रिया सुळे यांनी गाडी थांबून एकंदरीत या भेटीमध्ये काय काय घडलंय का, काय चर्चा झाली हे देखील विचारलं असावं असं शक्यता आपल्याला वर्तवण्यात येते। आणि त्याच्यानंतर आज पुन्हा बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानच्या या संस्थेवर युगेंद्र पवार हे खजिनदार म्हणून काम करतात, अध्यक्ष शरद पवार आहेत आणि संचालकपदी सुनेत्रा पवार आहेत। असे सर्व हे पवार कुटुंबीय पुन्हा एकदा एकत्र आल्याचं आपल्याला बघायला मिळालं। आज युगेंद्र पवार यांचा वाढदिवस आहे आणि या ठिकाणी आपल्या काकू आल्यानंतर त्यांनी आपल्या काकूंचा आशीर्वाद देखील घेतला। सुनेत्रा पवार यांनी बुके देऊन युगेंद्र पवार यांचा सत्कार देखील केला। आपण बघितले की जे लोक पाठीमागच्या निवडणुकीच्या वेळेस, लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस एकमेकाकडे बघत देखील नव्हतं, ते आता पवार कुटुंबीय पुन्हा एकदा एकत्र येत आहे का काय हे आपल्याला पाहायला मिळतंय। यांच्या गाठीभेटी वाढलेल्या आहेत, जनसंपर्क वाढलेला आहे। आज दुपारी देखील गोविंदबागेत युगेंद्र पवार यांचा और साहेबांच्या समवेत त्या ठिकाणी वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। नक्की जितेंद्र, धन्यवाद, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल।
पुढच्या बातमीकडे आपण वळूया. पवार काका पुतण्यांचं हे मनोमिलन आहे का असा प्रश्न आता चर्चेत येऊ लागलेला आहे. एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत, दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवारांच्या गाठी भेटी वाढलेल्या आहेत. त्यामुळे पवार काका पुतणे एकत्र येतात का याचीही चर्चा सुरू आहे. त्यावर खासदार सुप्रिया सुळेंनी न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली. दोन्ही पक्ष एकत्र आले तर आपल्याला हरकत नसेल आणि शरद पवार आणि अजित पवार जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं सुळे म्हणाल्या. आता शरद पवार अजित पवार जो निर्णय घेतील तो अनेक वर्ष मी मानतच आली आहे, तर आज का नाही मानणार मी? मग तो एकत्र यायचा असेल तरी जो काय ते निर्णय घेतील, मी तुम्हाला म्हणलं तसं की मी एक लोकप्रतिनिधी आहे, जर तरची उत्तरं द्यायचा मला अधिकार नाही. सुरू असतं. डिस्कशन्स लोक करत राहतात. अजित पवार आणि माझ्यामध्ये कधीही राजकीय मतभेदाचा विषय कधीच नव्हता, कालही नव्हता, आजही नव्हता. त्यांचं आणि माझं पॉलिटिक्स खूप वेगळं आहे. नाही, मी तेव्हा पक्षात 4, 5, 6, 7, 8 होते. माझ्या आधी कोण कोण होतं? आदरणीय पवार साहेब, मग प्रफुल्लबाई, मग त्याच्यानंतर अजितदादा, जयंतराव, भुजबळ साहेब, सुनील तटकरे, अरे बहुत लंबा लिस्ट था.